नागपुरात पुन्हा एकदा घरफोडीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परंतु यावेळी चोरी झाली ती थेट मंदिरातून. हनुमान मंदिरातील चांदीचा मुकुट आणि छत्री चोरून नेणाऱ्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने बेड्या ठोकल्या आहेत. नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जगदीश नगर परिसरात ही घटना घडली आहे. फिर्यादी पवन बिटले हे हनुमान मंदिराची देखभाल करीत होते. मात्र 29 एप्रिलच्या रोजी दुपारी 3:30च्या सुमारास मंदिरातील हनुमानजींच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि छत्री गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून सुमारे 40,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर गिट्टी खदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचा तपास सुरू असताना नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रावण कृष्णाजी खाकरे या 65 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने मंदिर चोरीची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचे तब्बल 29 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपासाकरिता गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.